तर निश्चितच या ठिकाणी या मॅच मध्ये आपल्याला एक युवा खेळाडू ज्याचं नाव आहे सुमित अवाद आणि दुसऱ्या बाजूला हॅलो, आपल्याला पाहायला मिळते समर्थ 11 आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, मीटिंग करायचं आहे मित्रांनो. सगळ्यात महागडा कोण प्रिन्स टेम्पोला प्रिन्स सगळ्यात महागडा प्लेयर प्रिन्स बोला. प्रिन्स रेपोलीचा सर्वात महागडा प्लेयर आयुष कडू. आयुष कडू म्हणजे त्यांची खानदानी क्रिकेटचीच आहे. त्याचे पप्पा जरी क्रिकेट खेळायचे किंवा त्याचे काका क्रिकेट खेळायचे त्यावेळेला आम्ही पाहायचो की उत्कृष्ट समालोचन सुद्धा करायचे त्यांचे काका. अर्थातच शंकर कडू ज्याने रेपोलीमध्ये हाच मैदान गाजवलेला आहे. ज्या वेळेला आपल्या रेपोलीमध्ये जवळजवळ मॅचेस व्हायच्या त्यावेळेला शंकर कडू हे अगदी दमदार नाव होतं आणि त्याच्याच पाठोपाठ त्यांचे वंशज प्रिन्स रेपोलीतील एक महागडा प्लेयर्स म्हणता येईल. कृपया क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बॉलर्स चेतन आणि स्ट्राईकला येतो सुमित आणि नॉन स्ट्राईकला येतो म्हणजे आयुष. एलपी फायटर्स खरोखरच नाव खूप छान आहे. एलपी फायटर. आज वार आहे शुक्रवार, आठवण करून देत नाही पण एलपी फायटर समजून जावा तुम्ही. नाव खूप छान आहे, मस्त. ओनरला खूप खूप अभिनंदन करतो. ओनरचं मस्त नाव शोधून काढलंय या रेपोली प्रीमियर लीग मध्ये मानाच्या स्पर्धेमध्ये. स्टार्ट. चला पंच. चेतनचा पहिला चेंडू पाहूया. काहीसा खराब चेंडू चेतनकडून फेकला गेलेला आहे. सुमधुर आवाजाची खाण लेटेस्ट डीजे आपल्या भेटीला. पाहूया चेतन काहीसा छोटासा रन घेऊन चेतन आता मात्र चेतनने चांगलासा चेंडू राहिला. चेंडू मात्र जात आहे तो एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात म्हणजे सुमितला संघाची खातं उघडलेलं आहे. संघाचं श्री गणेशा केलेला आहे एक धावानी. पाहूया पुढचा चेंडू घेऊन चेतन. जोरदार असा प्रहार केला आणि चेंडू मात्र वन बाउन्स झाला होतो म्हणजे खरोखरच चष्माची गरज आहे. आता उन्हाचा पहारा चढायला लागलेला आहे आणि खरोखरच मित्रांना विनंती करायला आपण वेळोवेळी पाणी पियत जा. उष्माघाताचा बळी पडू नका आपण मित्रांनो. खरोखरच चष्मा लावा, उन्हापासून संरक्षण करा. पाहूया चेतन. पुन्हा एकदा चेतन सज्ज आहे. पाहूया चेतनचा हा मात्र वाईड चेंडू. पंचांच्या दोन्ही हात समांतर झालेले आहेत. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या आहे ती म्हणजे 6. पाहूया अवंतर धावसंख्येत वाढ झालेली आहे. चेतन आता मात्र हवाई सफर केलेला आहे. चेंडू मात्र जाणार आहे तो म्हणजे
दाखवलेला आहे. चेतनवर मात्र प्रहार करायचा प्रयत्न करतोय तो. पाहूया चेतन पुन्हा एकदा सज्ज. आयुषने एक धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे आयुषला. आणि संघाची वाढती धावसंख्या झाली ती 13. पहिला पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज आहे तो चेतन. आणि चेतनवर आक्रमण करण्यासाठी सज्ज आहे तो सुमित. आत्ता मात्र सुमितने हवाई सफारी दाखवलेली आहे चेंडूला. चेंडू मात्र गेलेला आहे तो म्हणजे सीमा रेषेच्या बाहेर. आणि हा मसालेदार दणदणीत असा आलेला आहे तो षटकार. होते ठीक आहे. पंचांनी त्यांच्या कर्णधाराने चांगला निर्णय घेतला. मला असं वाटतं स्वतः या प्रीमियर लीगचे अध्यक्ष राकेश दादा खेळतायत. आत्ता मात्र हवाई सफर आणि आलेला आहे थँक्यू डीजे. सुमित मात्र हल्ले चढवतच चाललाय. पाहूया प्रकाश यांचा पुढचा चेंडू सुमितसाठी पुन्हा एकदा हवाई सफर झालेला आहे. पुन्हा एकदा चेंडू गेला तो आर पार सीमा पार दणदणीत असा षटकार.
मी तर नवीनच आहे सर, मला काही जास्त समालोचनमधलं नाही समजत, पण एक आपल्या सर्वच ग्रामस्थांच्या आग्रहाला मान देऊन पर्व पाचवे धूमधडाक्यामध्ये आपण पाहत आहोत. पुढचं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे काय त्याचं नाव, बॉलर्स नेम नितेश. नितेश. पाहूया नितेशचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र जाणार तो म्हणजे सीमा रेषा ओलांडून आलेला आहे तो चौकार. वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 39. आतापर्यंत एकही विकेट घेता आले नाही ते पाहूया. आता मात्र हल्ला चढवलाय, पाहूया खरोखर उत्कृष्ट असा झेल आणि संपलाय तो मात्र आहे सुमितचा खेळ. इझी आता जे पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे, पहिला विकेट सुमितच्या स्वरूपामध्ये. बंटी त्याची जागा सामासाठी येतो म्हणजे बंटी. पाहूया पुढचा चेंडू. नितेशचा एक चांगला महागडा विकेट नितेशने काढला. खरोखरच जे पंचांकडे दाद मागावी, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. चला किशोरजी, प्रथमेश आपण त्या ठिकाणी चला ऑनफील्ड पंच आपले आहेत त्या ठिकाणी आणि ते योग्य निर्णय ते देतील. प्रथमेश या ऑनफील्ड पंच देखील आपण या मॅच करता ठेवलेले आहेत. प्रकाशजी आउट होता पण आयुष आउट होता. पुन्हा एकदा नितेश सज्ज आणि आयुष. नितेश टू आयुष. आयुष नि जर 3 बॉल 3 षटकार हाणले तर मोठी कॅश प्राइज इथं आलेली आहे. एक महागडा प्लेयर रेपोली संघाचा. आत्ता मात्र आयुषला काही चेंडू समजलेला, चेंडू मात्र विसावतो म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये विसावा घेत आहे आणि पुन्हा एकदा तोच चेंडू नितेशकडे. एकोणचाळीस. आता मात्र आयुष्या बॅट मधून निघालेला हा झणझणीत असा षटकार.
आयुषने आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 50. पन्नास धावांचा असा डोंगर रचलेला आणि 51 धावांना ची विजयी सलामी द्यावी लागेल. पुढे चेंज करा स्कोअर बोर्ड. हे बाला बाला काय झाला बघ हे चालले बघ हे बाला हंपर हो बुवा शांत बसा तर बाला बोलतोय शांत बुवा तुम्ही पण शांत बसा ना बुवा कशाला उगाच विषय हे करता. हॅलो चेक पहा. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे मित्रांनो, खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. ही स्पर्धा आपण यूट्यूब टेलिकास्ट करत आहोत. एक लक्षात घ्या, ऑनफिल्ड पंच आहेत. अगदी सर्व खेळाडूंनी रिस्पेक्टफुल त्या ठिकाणी वागणं फार गरजेचं आहे. यापुढे ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील तो निर्णय हा सर्व खेळाडूंना मान्य असेल असं कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय. मी पुन्हा सूचित करतोय, पहा कमिटीच्या माध्यमातून एक डिसिजन या ठिकाणी आलंय. जो निर्णय ऑनफिल्ड पंच देतील तो निर्णय तुम्हाला मान्य असेल. चला जरा सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्हाला अगदीच डाऊटफुल असेल ना तर कमिटी त्या ठिकाणी त्यावरती डिसिजन घेईल. पण खेळाडूंनी आपापसात कुठल्याही पद्धतीची वादावादी करायची नाहीये. कृपया सामने लाईव्ह चालू आहेत. कृपया स्कोरर या एक कोणतरी.
चला जरा बाकीच्या सर्व खेळाडूंनी मैदान सोडा.
आले तुमचं मी बोलू. पहा असोसिएशन आपल्या या संपूर्ण लीग कमिटीनं हा जो काही निर्णय घेतलाय दोन्ही टीम्सला मान्य आहे. पुन्हा गोंधळ नकोय. पहा मित्रांनो 3 बॉल परत फ्रेश खेळवायचे आहेत. म्हणजे 3 बॉल आपण बॅक जातोय. जिथं 1 डॉट आणि 2 बॉलवरती सलग 2 षटकार आले होते असे 12 धावा झाल्या होत्या 3 बॉलवरती. त्या मायनस करून 39 आहेत. काही कुणाला शंका? चला घ्या सर. चला पुन्हा एकदा मैदानाकडे पुन्हा एकदा हवाई सफारी केली आणि आता हा आलेला मात्र दणदणीत असा षटकार. बैलगाडा ठीक आहे. इथे मात्र बैलगाडा हाकलण्याची सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलला षटकार पाहूया. दुसरा बॉल मात्र वाईट. पंचांचे दोन्ही हात समांतर. संघाची वाढती दशंग म्हणजे 46. पाहूया पुढचा चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न मजा सज्ज आणि मात्र चेंडूला पाठवलेला आहे तो मात्र सीमारेषे पार. 1 बाउन्स चौकार. भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू मात्र सामना मात्र रंगतदार होत चाललेला आहे. पाहूया 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आहेत का मला वाटतं दुसरे 51 धावा झालेल्या आहेत. ॲज इट इज 51 एनर्जी कुणाची वाया गेली? एक्कावन्न धावा झाल्यात आणि 52 धावाची सलामी द्यावी लागणार आहे. ती म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला. हॅलो चला या पुढील मॅच आकृती 11 विपक्ष टीम 3 एंजल्स. टीम आकृती 11 विपक्ष टीम 3 एंजल्स. पुढील मॅचचा नाणेफेक करून घ्या. आकृती 11 विपक्ष 3 एंजल्स. हॅलो आकृती 11 विपक्ष टीम 3 एंजल्स. सेकंड राऊंडचा सामना आहे ना. सेकंड राऊंड साठी आकृती 11 वर्सेस चला. उन्हाचा पारा चढलेला आहे. आपला मात्र पारा चढवू नका मित्रांनो. ह्या क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये चुका ह्या माणसाकडूनच होतात आणि त्या चुकीचा निर्णय कर कमिटीने घेऊन आपण सर्वांनी त्या निर्णयाचा सन्मान केल्याबद्दल मी सर्वांचा ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया आपण. मला नाव माहिती नाही ना. जेवढी येते तेवढी मी टाकेन. तुम्हाला माहिती आहे नाव आहेत ना आपले. हो नाव सांगतो ना. यानंतर टीम आकृती 11 विपक्ष टीम 3 एंजल्स. करण जांभरे ओमकार जांभरे नाही स्वयं शिगवण. आकृती म्हटलं की ओमकार आयकॉन असायचा. यावर्षी राकेश रावतनं काय झालं काय माहिती. स्वतः नाही येत. टीम खेळते हे आपली हे एलपी फायटर्स फिल्डिंग. एल्फी फायटरने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. तदनंतर समर्थ 11 यांनी आपले बॅटर्स पाठवायचे आहेत. बॅटर्स आलेले आहेत प्रकाश आणि किशोर. आणि बॉलिंग एंडवर आहे तो म्हणजे सुमित, ज्याने मगाशी आपल्या बॅटच्या तडाक्यामधून चौकार षटकारांची आतषबाजी केली असा तो सुमित. पाहूया स्ट्राईकला आहे तो
चला मित्रांनो, वेळ घालवू नका, वेळेला खूप महत्त्व आहे. गेलेली वेळ परत कधी येत नाही. मित्रांनो, अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. तर स्ट्राईकला येतो किशोर आणि नॉन स्ट्राईकला येतो प्रकाश. आत्ता मात्र सुमित आपला पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सुमित सज्ज. पाहूया, किशोर सुद्धा सज्ज आहे महाराज चढवण्यासाठी. आताचा जो टॉस झाला त्याच्यामध्ये आकृती 11 ऑन द टॉसचा फील्ड घेतलेला आहे आकृती 11ने. त्याचा जाऊया मैदानाकडे. सुमित आमच्या दिशेकडून चांगलाच चेंडू, मात्र तो किशोरला काही समजलं नाही. एकाच धावावर समाधान मानावं लागेल, ते म्हणजे समर्थ 11 या संघाला. आणि संघाचं श्री गणेशा केलेला आहे. पहिल्या बॉलवर एक मात्र धाव येऊन संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे एकने खातं उघडलंय, एकने श्री गणेशा केलेली आहे. पाहूया, पुढचा चेंडू घेऊन आहे तो म्हणजे सुमित आणि हल्ला चढवण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे प्रकाश. प्रकाशने मात्र बॉल प्रकाशित केलेला आहे. इथे मात्र झेल होणार नाही, सुटला झेल मित्रांनो सोडला तर कॅच झाली ड्रॉप, तर आपल्याला विजयी सुद्धा ड्रॉप होऊ शकतो. पाहूया, 2 धावावरच समाधान मानावं लागलं, ते म्हणजे समर्थ 11 संघाला. सखाराम आवाज काहीसे मला सखाराम आवाज काय झेल काहीसे. आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो त्यावेळेला सखाराम आवाज हे नेहमी बाउंड्रीवर असायचे. ठीक आहे, वयाच्या मानाने होऊ शकतो, परंतु क्रिकेटचा हा असा खेळ आहे की या क्रिकेटच्या खेळामध्ये माणसाला खूप फिटनेस ठेवतो. त्यांचा व्यवसाय जरी असेल टेलरिंगचा तरी ते मैदानामध्ये सुद्धा दिसत आहेत. सखाराम आवाज. पाहूया, सुमित पुन्हा एकदा सज्ज प्रकाशसाठी. पुन्हा एकदा 1 बाउन्स चेंडू मात्र जाणार आहे तो सीमा पार, असं येणार आहे तो चौकार. वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 7. पाहूया, सुमित पुन्हा एकदा सज्ज प्रकाशसाठी. प्रकाशने मात्र चेंडूला दिलेला आहे गवसने, चेंडू जाणार तो 1 बाउन्स चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सुमित आणि प्रकाशने काही जोरदार असे अपील मारले आहे सुमितने, पण पंच मात्र स्तब्ध उभे आहेत. हा मात्र बॉल आला तर डॉट. आणि आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो तो सुमित. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. याच्याबरोबर पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 11. दुहेरी अंकामध्ये पहिल्या षटकामध्ये दुहेरी अंकामध्ये जी धावसंख्या. पाहूया, बॉलिंग एंटवर मला असं वाटतंय आयुष, ज्यांनी मगाशी आपल्या बॅटच्या तडाख्यातून दाखवलं मी पण काय कमी नाही. सर्वात महागडा प्लेयर रेपोली संघाचा आयुष. जुगलबंदी करायची आहे का महाराज? ते सुद्धा होईल, जरा ते सुद्धा होईल. आणि भाऊ मिलिंद सर माझ्यासोबत असलेली मला कसली भीती आहे. पाहूया, आयुष्य सज्ज झालेला आहे. नो बॉल.
नो नो बॉल आलेला आहे तो. आयुषने पहिला चेंडू आणि हा नो बॉल. फ्री हिट मात्र चालू राहणार आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय आयुष गोलंदाजी मार्कवरती. फ्रीटचा बॉल, पहिला बॉल भीमर आला. यावेळेस फ्रीट वरती आक्रमण चढवलंय. फ्रीट असल्या कारणाने बॅटर सेफ असेल जरी झेल झाला तरी. मात्र इकडे काय करणार. ओ यावेळेस बॉलला जर गॅदर केलं असतं ना तर निश्चितच डेंजर झोन मध्ये किशोर आव्हाड पाहायला मिळाले असते. या 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती ऍड होतील, बनल्या जातील ना त्या 15 धावा. चांगली सुरुवात राहिली आहे टीम विचार केला ना तर समर्थ 11 रेपोली संघाची, जिथं 52 धावांचं टार्गेट आहे आणि या 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रकाश वाडवल आणि किशोर आव्हाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळती आहे. इकडे ही रेपोली प्रीमियर लीगचा यावर्षीतील सर्वात महागडा खेळाडू आयुष, प्रिन्स ऑफ रेपोली. वा, चांगली नजाकत दाखवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुन्हा झेल सुटलाय. पहा या ठिकाणी झेल कॅरी करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर मॅचेस वरती पकड बनवायची असेल ना तर या झेल पकडणं गरजेचं आहे. प्रकाश वाडवल सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती असताना त्याचा झेल सुटणं म्हणजे भविष्यात येणाऱ्या कालावधीत जर प्रकाशची बॅट बोलली ना तर ही मॅच हातातून गेलीच म्हणून समजा. कार्पेटच्या साह्यानं बॉल ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग मध्ये. डीपला थोडी फॉर्मलिंग पाहायला मिळाली. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. या 2 धावा त्या ठिकाणी ऍड होतील, बनल्या जातील 18. कमेटी या, तुम्हाला फक्त चेक करायचं आहे. बाकीच्यांनी तिथं कुणी थांबायचं नाहीये. बाकीच्यांच्या हातात मोबाईल्स आहेत. मोबाईल्स ऑन करा, थोडासा डाटा जाऊ द्या, कन्झ्युम करा आणि आमच्या tenniscreekinfo.in या यूट्यूब वाहिनीलाही सबस्क्राईब करा.
2 बिमर म्हणजे इथं गोलंदाजाला बॅन केलं जाईल निश्चितच. आणि ही शिथिलता फक्त या मॅच करता असेल. तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आपल्याला निश्चितपणानं पाहायला मिळेल, जिथं एक 20 धाबा बनल्यात. चला जाऊया मैदानाकडे. स्पीडअप करायचं मित्रांनो, अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. चला बॉलर्स नेम सनी. पाहूया सनीचा पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार करला आहे. पाहूया या चेंडूवर किती धावा जमवता येतात त्या. एकच धावावर समाधान मानावं लागलं ते म्हणजे समर्थ 11 या संघाला. आणि संघाची वार्ता झालेली आहे ती म्हणजे 22. पुन्हा एकदा सनी सज्ज. पाहूया चांगलासा चेंडू. आणि मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर असतानाच चेंडू मात्र जात आहे तो वाईट घोषित केला जातो पंचांनी. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या मध्ये थोडासा हलकासा बदल, 23 धावा. पाहूया पुन्हा एकदा सनी सज्ज. पाहूया सनी चांगला डॉट बॉल सनीच्या माध्यमातून आलेला आहे. संघाची धावसंख्या मात्र 23 वर स्थिरावली. आणि शेवटचा बॉल घेऊन सनी संघाचे ओनर्स आहेत मला असं वाटतं सनी फोयर. पाहूया सनी. आता मात्र याच्यावर जोरदार प्रहार केलेला आर पार असा षटकार आलेला आहे. याच बरोबर मॅच मात्र खूप रंगतदार चालू आहे. बॉलर्स नेम सनीवर मात्र चढवलेला आहे हल्ला. पाहूया चेंडू मात्र जातोय तो आर पार सीमा पार. दणदणीत असा हा षटकार. सेट यांच्यावर या गाण्याने धुमाकूळ घातली, या महाराष्ट्रामध्ये या गाण्याने धुमाकूळ घातली. असा गाणं आपल्या भेटीला निघत सुद्धा स्कोर झालेला आहे तो 35-35. आत्ता मात्र सामना विजयी करण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. पाहूया 17 आणि कोणाला मिळतो तो खतरा. 440चा व्होल्टेज, हाय व्होल्टेजचा सामना म्हणता येईल. सतरा धावांची आवश्यकता असताना मात्र सामना मात्र रंगतदार बनणार आहे.
हॅलो बॉलर्स सोहम ओम भट स्वाहा स्वाहम पाहूया सोहमच्या पहिला बॉलला अरे अफलातून कॅच म्हणता याला कॅच ऑफ द मॅच खरोखरच एक मागण्या प्लेअरला तंबूत परतवण्यामध्ये सोहमला यश आलेलं आहे. चेतन पाहूया चेतन सोहम टू चेतन चेतनला चांगला चेंडू होता चेतनला मात्र कसं म्हणलं पाहूया मध्ये काय घडतंय काय बिघडतंय आणि इथे 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 होत आहे विकेटचं पतन वाईट चेंडू आहे का ठीक आहे माजरे रेपोलीचा चॉकलेट बॉय पाहूया चेंडू मात्र हवे होते झेल होते का पाहणं ठरेल अरे मौनाचा तडाख्यामुळे चेंडू काय समजलेला नाही आत्ता इथे मात्र पुन्हा एकदा विकेट आलो विकेट पुन्हा एकदा सज्ज पाहूया सोहमचा चांगलं षटक हाताळलं सोहमने पाहूया आत्ता मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे पाहूया कॅच होत आहे का कॅच मात्र घेण्यासाठी बाउंड्रीच्या बाहेर प्लेअर गेलेला आहे हा असणार आहे नऊ धावा पाहिजेत 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता हाय व्होल्टेजचा सामना आमच्या विद्युत क्षेत्रामध्ये सांगायचं झालं तर हाय व्होल्टेजचा झाला तर काय होतं आणि आता मात्र हाय व्होल्टेजचा सामना असताना हा मात्र आलाय तो असा दणदणीत असा षटकार प्रकाश वाडवल यांचे ते सुटलेले 2 झेल आणि मॅच मी म्हटलं होतं ना हे झेल फार महत्वाचे असतील बॉल रोल बॉल द्या बरोबर आहे सर तुम्ही बोलता ते जर का आपण झेल सोडला तर सामना सुद्धा सोडायला लागतो आपण बरंच इथं असं सामन्यामध्ये पाहिलेलं आहे की जर कॅच जर सुटली तर सामना सुद्धा सोडावा लागतो आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आता प्रकाश वाडवल यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय 2 बॉल आणि आता मात्र गरज आहे ती 3 धावांची मॅच अतिशय क्रुशियल मोमेंटला आलेली आहे पहा हे 2 बॉल अतिशय महत्वाचे असणार आहेत खरं तर या स्पर्धेमध्ये बराचसा वेळ आपण खर्च घालवला या मॅच करता पण मॅच ही तशी चांगली झाली आहे हो यावेळेस विजयी षटकार आलाय कुणाच्या बॅट मधून तर मॅन इन फॉर्म प्रकाश वाडवल या मॅचचा हिरो
असा चांगलासा असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. वेळ खूप खर्च झाला पण मनाला आनंद देणारा असा